तिथे त्यांनी बऱ्यापैकी तिथे आपलं राजकीय राणे साहेबांना आपला नेता मानतात। एक छत्री राणेंचा अमोलीचा राणेंचा आता तिथे नवीन तिथे वाटेकरी आले असं म्हणू का मी? वाटेकरी कसं प्रत्येकाला राणे साहेब प्रत्येक जण उदयजी असो रवी चव्हाण साहेब असो सगळेच नेते राणे साहेबांना आपला अगर नेता किंवा आपलं मार्गदर्शक वडीलधारी म्हणून अगर मानत असतील तर त्याच्यामध्ये ते स्पर्धक असं कसं प्रत्येक जण आता उदयजींनी आपल्या माध्यमातून रत्नागिरीमध्ये काम उभं केलेलं आहे। माणूस 5-5दा निवडून येतोय, 3-3दा टर्म मंत्री राहिलेले आहेत। ते रवी चव्हाण साहेब एवढ्या चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष म्हणून तिथे कोकणाला खऱ्या अर्थाने त्यांनी ताकद दिलेली आहे आणि तेही राणे साहेबांना मान सन्मान देऊनच ते प्रत्येकजण काम करतायत। आणि आमच्यामध्ये स्पर्धा कुठलीच नाही, ही स्पर्धा आपल्याला कसं काय चॅनल चालले पाहिजेत, कंटेंट आला पाहिजे म्हणून ही स्पर्धा चालवायची आणि पण आम्ही आपसामध्ये आलबेल आहे। ठीक आहे, आम्ही पण थोडं भांडून दाखवतो कारण का आपल्या पत्रकार मित्रांची पण चिंता असते ना, थोडं जरा संघर्ष दाखवलं तर लगेच आम्हाला पण हेडलाईन भेटणार, तर तुम्ही चांगल्या कामाची बातमी छापणार नाही। आम्ही ठरवलंय की आता आम्हाला बातम्यांमध्ये राहायचं असेल तर उदयजीने आम्ही भांडलं पाहिजे, रवी चव्हाणजीने आम्ही भांडलं पाहिजे, तरच आम्हाला कमलेशजींचा चॅनल आमची दखल तरी घेईल, हा आमचा विचार आहे। नाहीतर आम्ही दुसरी चांगली कामं करून नाही उपयोग आली। कमलेशजी तुम्ही ना आता राजकारणी म्हणून सुद्धा फार मुरब्बी होऊ लागला। मला आश्चर्य वाटतं, मी तुम्हाला तुमच्या मनातल्या 4 गोष्टी बोलतो म्हणून तुम्ही मला मुरब्बी म्हणताय, असं नाही। तिथे ना काय होतं म्हणजे आम्ही का म्हणतो कारण तिथे ना स्वबळाचा नारा कोकणातनं सगळ्यात पहिले आम्हाला ऐकायला लागलं जिथे काय ज्या थोडेफार ठिकाणी की भाजप इथे स्वबळावरती लढेल तिथे चांगली गोष्ट आहे। बघा चांगला प्रश्न आहे, तुम्ही टेक्निकली समजून घ्या। आज शिवसेना असो भाजप असो सिंधुदुर्ग असो रत्नागिरी असो आमच्या सगळ्यांची तुल्यबळ ताकद आहे। खासदार उदाहरण सिंधुदुर्ग घ्या, खासदार राणे साहेब स्वतः आहेत, मी स्वतः तिथे सिंधुदुर्गाचा पालकमंत्री आहे। एका मतदारसंघाचा आमदार तुल्यबळ ताकद, दुसऱ्या बाजूला निलेशजी आहेत आणि दीपक केसरकर आहेत ते शिवसेनेचे तिथे दोघांची अगर तुल्यबळ ताकद अगर कमलेशजी असेल आणि आम्हाला अगर युती करायची अगर वेळ असेल तर तुम्ही विचार करा बंडखोरी किती होणार। आता उदाहरण नगर परिषदेमध्ये 20 सीट आणि जिल्हा परिषदेमध्ये 50 सीट, आता 50 सीटवर अगर आम्हाला युती करा आजच्या तारखेला मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो महाविकास आघाडीकडे तिथे आणि उभाटाकडे उमेदवारच नाही तिथे उभे करण्यासाठी। त्याच्यामध्ये आता ते काय करतायत जसं क्रिकेटमध्ये कसं स्लिपमध्ये बघा उभा असतो एक बॉल, बॅट्समॅन सुटला चुकून कट लागले तर पकडायचं, तिथे ते लोक उभे आहेत। ह्या दोघांची युती झाली तर त्यांच्याकडे रेडीमेड उमेदवार येणार। प्रत्येक आमच्या कार्यकर्त्याला आज उभं राहण्याची इच्छा आहे, त्यांचं स्वप्न आहे, प्रत्येकाला वाटतं की आणि दुसरा मुद्दा म्हणून युती न करणं हे दोघांच्या हिताचं आहे। शेवटी निर्णय अंतिम निर्णय वरचेच घेणार पण हिताचं कारण बंडखोरी होणार नाही। दुसरं तुम्हाला सांगतो, जो लोकसभेचा आम्हाला अनुभव आला कमलेशजी, वोट ट्रान्सफर होत नाही आहेत, म्हणजे शिंदे सेनेकडून बीजेपीकडे वोट ट्रान्सफर झाले नाही। रत्नागिरीमध्ये तुम्ही पहा 3 मतदारसंघामध्ये आमचे राणे साहेबांना मायनस मतदान मिळालं, राजापूर लांजा असो रत्नागिरी मतदारसंघ असो आणि चिपळूण तिन्ही जिथे शिवसेनेचे 2 आमदार आणि 1 राष्ट्रवादी तिन्ही इथे आम्ही मायनस आहोत। सिंधुदुर्गामध्ये पण वोट ट्रान्सफर झालं नाही शिंदे सेनेचं भारतीय जनता पक्षाला। अगर वोट ट्रान्सफरच होत नसेल आपल्या लोकांना तर आम्ही युती करून काय उपयोग आहे। आणि एवढी काय उभाटाची आणि महाविकास आघाडीची ताकद नाही आहे कोकणामध्ये काय तिथे दोघांच्या भांडणाला तिसरा फायदा होईल, त्यांची ताकदच नाही आहे तिकडे, त्यांची मतदानच नाही आहे तिकडे। मी ग्राउंडचा कार्यकर्ता आहे कमलेशजी, हे आकडे आम्ही टेबलावर मांडल्यानंतरच आम्ही निवडणुकीच्या सामोरं जातो। आज अगर आम्ही लोकांनी वेगवेगळे लढलो आणि मैत्रीपूर्ण लढत आहे, टीका एक दुसऱ्याची करायची काही गरज नाही आहे कारण राणेसाहेब पण कॉमन आहेत ना, राणेसाहेब आमच्याही व्यासपीठावर येऊन भाषण करणार आहेत, शिवसेनेच्या पण व्यासपीठावर जाऊन भाषण करणार आहेत। दोन्ही बाजूनी अगर तुल्यबळ ताकद असेल आम्हालाही वाटतं त्यांनाही वाटतं, दोघं जणांनी अगर 50-50 सीट लढवली 100 कार्यकर्ते आमचे चांगल्या पद्धतीने नेतृत्व करू शकतात आणि त्याच्यातून जो रिझल्ट आला ते बसून आम्ही नंतर राज्यकारभार एकत्रच करायचा आहे। तुम्ही एक फार महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की वोट ट्रान्सफर होत नाही आहे, हे कशामुळे होत नाही याचा अंदाज काढला आणि तुम्ही म्हणता हा फक्त कोकणात नाही कारण अशाच प्रकारच्या तक्रारी राज्यातल्या इतर भागात नाही आहेत। माझं म्हणायचा अभ्यास झाला पाहिजे, वोट ट्रान्सफर का होत नाही। आता रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पक्षाचा खासदारचा उमेदवार असताना मतदान ट्रान्सफर का आम्हाला 3 मतदारसंघामध्ये लीड नाही मिळाली। रत्नागिरीमध्ये सगळं प्रस्थ अगर शिवसेनेचं आहे जे शिंदे साहेबांची मग वोट ट्रान्सफर का झालं नाही तेव्हा।
आणि हे फॅक्ट आहेत ना. माझं काय म्हणणं आहे, ह्याच्यामध्ये राजकारण किंवा भावनिक आणि पर्सनल कॅल्क्युलेशनच नाही आहे. अगर निवडणुकीचे आकडे मांडले, आमच्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे, आम्ही रिस्क घेता कामा नये. ज्या कार्यकर्त्यांमुळे आज मी आमदार आहे, खासदार निवडून दिले, त्या कार्यकर्त्यांच्या जेव्हा निवडणुका येतील आणि वोट ट्रान्सफरच अगर होत नसेल, जो अनुभवच आहे, तुम्ही पाहिजे तर कधी कोकणाचे आकडे बघा लोकसभेचे, वोट ट्रान्सफर झालेला नाही आहे तिथे मध्ये. तसंच काही विधानसभेमध्ये पण कशामुळे होत नाही वोट ट्रान्सफर. आता खालचा कार्यकर्ता कदाचित त्याला मानसिकता नसेल एक दुसऱ्याबरोबर काम करण्याची, नसेल काम, आणि ते सिद्ध झालेलं आहे. 2 निवडणुका 11 महिने अगोदर झालेल्या निवडणुकीमध्ये अगर आम्हा लोकांना तिथे दिसतंय की वोट ट्रान्सफर झालेलं नाही आहे, तर मग आपण युती करून रिस्क का घ्यायची. म्हणून प्रत्येकाची भावना आहे. आमची आत्ता गेल्या आठवड्यात जेव्हा कोकणाची बैठक झाली, आमचे सिंधुदुर्गची बैठक फडणवीस साहेब, रवी चव्हाण साहेब, राणे साहेब, बावनकुळे साहेब सगळे होते, तशी रत्नागिरीचे झाले. प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी हीच भावना व्यक्त केली की आम्हाला स्वबळावर लढण्याची संधी द्या, पक्ष उभा राहतो. आता रत्नागिरीमध्ये तुम्हाला परिस्थिती 55 सीट आहेत जिल्हा परिषदचे कमलेजी, एक पण आमच्याकडे नाही. आता उदयजींना किंवा तिकडच्या नेतृत्वाला आम्हाला काय द्यायचं, किती देणार, 5 देणार, 10 देणार, ह्यापेक्षा 55 त्यांनी लढवावं. 55 आम्ही लढवतो भारतीय जनता पक्षातून. आता भारतीय जनता पक्षामध्ये चांगल्यातले चांगले लोकांनी प्रवेश केलेले आहेत. मग चिपळूणमध्ये प्रवेश झाले, प्रशांत जाधव आहेत, अन्य वैभव खेडेकर आलेले आहेत, अन्य आत्ता म्हणजे 2019 आणि आत्ताची परिस्थिती फार वेगळी आहे. मी तुम्हाला सांगतो, आता म्हणजे 2024 परिस्थिती खूप लोक ओढा वाढलेला आहे, खालती भारतीय जनता पक्षाचं संघटन. आणि आज जेव्हा कोकणातला एक सुपुत्र भारतीय जनता पक्षाचा अगर प्रदेशाध्यक्ष झाला असेल, तर कोकणातला भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला दिसला पाहिजे की नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही कामाला लागलेलो आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे, आज आपण 5 वर्षाच्या टर्मच्या पहिल्या टर्ममध्ये आहोत, पहिल्या वर्षी आहोत. ह्याच्या 4 वर्षानंतर 29ची निवडणूक लागणार आहे. आज अगर आपल्याला तिन्ही पक्षांना आपली आपली ताकद कळली, 4 वर्ष पक्ष बांधण्यासाठी चांगली संधी आहे. पण मग या सगळ्या प्रकारात असं होणार नाही का की शिंदेंचा आता हात सोडताय भाजप हळूहळू पक्षावरती, याचा इमेजचा परिणाम होणार नाही. वरती जे नेते मंडळी आहेत, शिंदे साहेब असो, अजितदादा असो, फडणवीस साहेब असो, मग अमितभाई शाह असो आणि मोदी, ह्या लोकांमध्ये ट्युनिंग अतिशय चांगली आहे. मी तुम्हाला सांगतो, अतिशय चांगले, विश्वासार्थ आहे सगळ्या लोकांमध्ये. हे आपल्याला खालती आलेल्या ह्या चुकीच्या बातम्या आहेत, बाकी सगळ्यांमध्ये ट्युनिंग आम्ही खुल्या डोळ्यांनी पाहतोय. म्हणून असं कुठल्याच गोष्टी होणार नाही की त्याच्यामध्ये शिंदे साहेबांवर अन्याय असो, अजितदार, काहीच नाही. प्रत्येकजण भारतीय जनता पक्ष असो, शिवसेना असो, प्रत्येकाला वाढण्याचा अधिकार आहे. तिथे जी कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना सध्या मंत्री म्हणून काम सुरू आहे. मंत्री म्हणून मार्गदर्शन कोणाचं घेता, म्हणजे राणेसाहेब आहेत, माजी मुख्यमंत्री झाले आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त अजून कोण, म्हणजे पक्षाचे नेते सोडून अजून इतर ठिकाणी कोणाचं मार्गदर्शन. मी असंख्य तज्ज्ञ लोकांशी बोलण्याची मला सवय आहे कमलेजी. शेवटी मी एका 43व्या वयामध्ये मला माझ्या नेत्यांनी मंत्रिमंडळाची जबाबदारी दिलेली आहे. आणि मत्स्य व्यवसाय असो आणि बंदर खातं असो, या दोन्ही क्षेत्रामध्ये आपल्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी ही अतिशय योग्य वेळ आहे. आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फार मोठा वापर या दोन्ही मंत्रालयामध्ये करतोय. एक चांगली बात मी तुम्हाला सांगतो, आपला सिंधुदुर्ग जिल्हा, ज्याचा मी पालकमंत्री पण आहे, तुम्ही तळ कोकणाचा उल्लेख केला म्हणून, नीती आयोगचे टीम सिंधुदुर्ग जिल्ह्याला 30 आणि 31 तारखेला येत आहे. कारण का सिंधुदुर्ग जिल्हा हा AI वापरणारा ग्रामीण भागातला पहिला देशातला जिल्हा ठरलेला आहे. आणि ते मॉडेल स्टडी करण्यासाठी आता आपल्याकडे नीती आयोगचे लोक 30-31 तारखेला येत आहेत. म्हणून हे विविध गोष्टी करण्याच्या काळात मी असंख्य लोकांची मार्गदर्शन घेत असतो. मोठ्या बंधूंचं मार्गदर्शन घेतात, कारण ते ट्विटरवरच मार्गदर्शन करतात. हां, पण आता माझी तीच अपेक्षा आहे, मोठ्या बंधूंनी कधीतरी ट्विटरवर मार्गदर्शन न करता वैयक्तिक मार्गदर्शन सुरू केलं तर मलाही त्याचा थेट फायदा होईल. का बरं? पण ते असं म्हणजे आम्हाला गमतीशीर वाटलं ते ट्विटरवरती, तुम्ही घरात बोलण्याच्या ट्विटरवरती का बोलतात भावाशी? आधुनिक जग झालेलं आहे. आधुनिक जग झाला असल्यामुळे सोशल मीडियाचा वापर कदाचित जास्त वाढलेला आहे. आणि घरात बोलण्यापेक्षा ट्विटरवर बोलू अशाही काही प्रथा नवीन चालू झाली असेल. पण मग काय, त्याचा बाहेर कदाचित चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो की काय दोघांमध्ये काय वेगळं काय. तुम्हाला एक बंधू एकत्र येत असताना तुम्हाला गोड बातमी दिली, तर दुसरी बाजू पण आम्ही लोकांनी सांभाळली पाहिजे ना. म्हणजे ते एकत्र आले, समजदारों को इशारा काफी आहे. नाही, असं काय आहे का? ते तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात, तुम्हाला सगळं माहिती आहे. देसाईजी, खरं तर विषय खूप आहेत आणि तुम्ही जसं म्हटलात तसा याचा पार्ट 2 नक्कीच केला पाहिजे. काही विषयांची